मोनालीचे लग्न होऊन ती नुकतीच सासरी गेली होती. मोनालीचे सासर श्रीमंत होते, पण त्या श्रीमंतीचा गर्व तिच्या नवऱ्याला, सासू-सासऱ्यांना अजिबात नव्हता. मोनालीला एक नणंद होती. तिचे नाव उर्मिला. ती मात्र घरात सगळ्यांपेक्षा वेगळ्या स्वभावाची. तिला तिच्या सौंदर्यावर आणि श्रीमंतीवर खूप गर्व होता. मोनाली नवीन घरात सगळ्यांसोबत खूप प्रेमाने राहत होती. मोनालीच्या सासूबाईसुद्धा खूप प्रेमळ होत्या. मोनालीसाठी ते घर नवीन असल्यामुळे त्या मोनालीला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होत्या. मोनाली त्या घरात सून होती. प्रत्येक नव्या नवरीचे जसे काही स्वप्न असतात, इच्छा असतात, तशाच काही इच्छा मोनालीच्यासुद्धा होत्या. एक चांगली सून बनण्याचा ती प्रयत्न करत होती. मुळात मोनाली चांगलीच होती. तिचा स्वभाव प्रेमळ आणि प्रामाणिक होता. पण ती एका गरीब कुटुंबातील मुलगी होती. गरीब कुटुंबातील आहे म्हणून सासू-सासऱ्यांनी कधीही तिला कमी समजले नाही. ती प्रत्येक गोष्टीत हुशार होती. स्वयंपाक आणि बाकी सर्व कामे ती व्यवस्थित करत होती. फक्त परिस्थितीमुळे तिचे शिक्षण जास्त झाले नव्हते. पण तिच्या गरिबीमुळे आणि कमी शिकलेली असल्यामुळे तिची नणंद उर्मिला तिला प्रत्येक गोष्टीत कमी समजायची. मोनालीने कितीही चांगला स्वयंपाक बनवला तरीही ती त्यामध्ये मीठ नाही, तिखट नाही अशा काही ना काही चुका काढून सगळ्यांसमोर तिला काहीही बोलायची. एके दिवशी उर्मिलाच्या काही मैत्रिणी घरी येणार होत्या. उर्मिलाने मोनालीला सांगितले, "वहिनी, आज माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत. तुम्ही त्यांना स्वयंपाक बनवा आणि तो चांगला बनवा. स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा. माझ्या मैत्रिणी आल्यानंतर तुम्ही अजिबात बाहेर येऊ नका. आम्ही हॉलमध्येच बसणार आहोत. तुम्हाला जर माझ्या मैत्रिणींनी बघितले तर त्या तुम्हाला हसतील, कारण तुम्ही एकदम सिंपल साडीमध्ये असता. त्यामुळे तुम्हाला त्या काकूबाई समजतील. तुम्ही बाहेर येऊच नका." हसत हसत उर्मिला तिच्या वहिनीला मोनालीला बोलत होती. मोनालीला खूप वाईट वाटले. ती किचनमध्ये उर्मिलाच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक बनवण्यासाठी निघालीच होती. तेवढ्यात मोनालीचा नवरा गणेश त्याच्या बहिणीचे बोलणे ऐकून तिथे आला. "अगं उर्मिला, तुझी वहिनी जर काकूबाई आहे तर तिच्याकडून का स्वयंपाक करून घेत आहेस? तुझ्या मैत्रिणी येणार आहेत तर तू स्वयंपाक बनव त्यांच्यासाठी. तिने कितीही चांगला स्वयंपाक बनवला तरीही तू त्यांच्यामध्ये चुकाच काढणार. त्यापेक्षा तूच बनव तुझ्या आवडीचा स्वयंपाक. ती आराम करेल." गणेशने बायकोची बाजू घेऊन उर्मिलाला चांगलाच धडा शिकवला. गणेशचे बोलणे ऐकून उर्मिलाने फोन हातात घेतला आणि एका मैत्रिणीला कॉल करून सांगितले, "आपण बाहेर हॉटेलमध्येच भेटूयात." उर्मिलाचे फोनवरचे बोलणे ऐकून मोनाली लगेच म्हणाली, "ताई, बनवते ना मी स्वयंपाक. हॉटेलमध्ये जायची काही गरज नाही." पण उर्मिला मोनालीचे बोलणे ऐकून न घेता तडक तिच्या रूममध्ये गेली आणि आवरायला सुरुवात केली. "मोनाली, असू दे, तू तुझं काम कर." गणेशने मोनालीला धीर दिला. नवऱ्याने मोनालीची बाजू घेतली त्यामुळे तिला बरे वाटले, कारण लग्न झाल्यापासून तिच्या नंदेचे वागणे असेच होते. उर्मिला आवरून झाल्यावर बाहेर आली. तेवढ्यात बाहेर गेलेले आई-बाबा घरामध्ये आले. "आई, मी येते गं." "अगं, कुठं चाललीस तू? तुझ्या मैत्रिणी येणार होत्या ना घरी?" मोनालीच्या सासूबाईंनी तिच्या नंदेला विचारले. "हो, येणार होत्या, पण मीच त्यांना नको बोलले." उर्मिलाने आवाज चढवून आईला सांगितले. "का? का नको बोललीस? इथे स्वयंपाक बनवायला कोणी तयार नाही. मग मैत्रिणींना कशासाठी बोलू?" उर्मिला तिची चूक लपवत वहिनीला
टोमणे देत उर्मिला आईला सांगत होती. तेवढ्यात उर्मिलाचा भाऊ तेथे आला आणि आईला सांगू लागला, माझ्या बायकोच्या हातचे जेवण पाहिजे, तिच्याकडून काम करून घ्यायचं आहे आणि हिच्या मैत्रिणी आल्यावर माझ्या बायकोने रूममध्ये जाऊन बसायचे. तिने रूममधून बाहेर निघायचं नाही, कारण ती काकूबाई दिसते, अशी बोलते माझ्या बायकोला. मग काकूबाईकडून जेवण बनवून का पाहिजे आहे? गणेशने आईला सर्व खरे खरे सांगून टाकले. उर्मिला, तू प्रत्येक जागी तिला कमी समजत आहेस. ती या घरची सून आहे. तू जशी या घरात मुलगी आहेस, तशीच तीसुद्धा माझ्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. ती या घरात आल्यापासून तू तिला खूप दुखावत आहेस. मोनालीच्या सासूने तिच्या नंदेला चांगलेच सुनावले. आईचे आणि भावाचे बोलणे तिला चांगलेच टोचले. त्यामुळे ती पाय आपटत निघून गेली. सासूबाई मोनालीजवळ गेल्या आणि म्हणाल्या, सूनबाई, तू काही जास्त वाईट वाटून घेऊ नकोस. तिचा स्वभावच तसा आहे. सासूबाईंच्या बोलण्याला स्मित करत ती तिचे काम करत होती. मोनालीचे सासरेसुद्धा म्हणाले, अगं सूनबाई, ही पोरगी पहिल्यापासूनच अशी आहे. पण तू काही काळजी करू नको. आम्ही आहोत तुझ्यासोबत. ती काही बोलली तर आम्ही आहेच तिला उत्तर द्यायला. बाबांच्या बोलण्याने मोनालीला चांगलाच धीर आला. थोड्या दिवसांनी उर्मिलाचे लग्न ठरले. काही दिवसांवरच लग्न होते. लग्नघर म्हणलं की घरी भरपूर पाहुणे आणि कामही जास्त. मोनाली घरची सून म्हणून प्रत्येक जबाबदारी काळजीने पार पाडत होती. घरातील सर्व काम आणि पाहुण्यांचे येणे जाणे, चहा, नाश्ता, जेवण हे सर्व ती योग्य पद्धतीने करत होती. हे सर्व करत असताना तिचे स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हते. एवढी मन लावून प्रत्येक गोष्ट ती करत होती. उर्मिलाचे लग्न ठरल्यापासून ती आता जास्तच हवेत होती. बेडरूममध्ये बसून मोनालीला, वहिनी मला हे खायचं आहे, ते खायचं आहे, असं करून तिला रूममध्ये आणून द्यायला लावत होती. रोज काहीतरी नवीन काम ती मोनालीला सांगत होती. उर्मिलाला श्रीमंत नवरा मिळाला होता आणि तिथे काम करण्यासाठी नोकरही होते. तसाच ॲटिट्यूड ती आता तिच्या माहेरी दाखवत होती. नणंद आता लग्न करून जाणार, त्यामुळे मोनालीसुद्धा उर्मिलाला काय पाहिजे ते खायला करून देत होती. लग्नाआधीचे दिवस खूप वेगळे असतात. पाहिजे ते खायला मिळत असते. पण लग्नानंतर प्रत्येक मुलीला स्वयंपाक हा स्वतःच करायला लागतो. असा विचार करून मोनाली नंदेचे सर्व हट्ट पूर्ण करत असते. लग्नाची शॉपिंग करण्याचा दिवस उजाडला. मोनाली, अगं झालं का तुझं किचन आवरून? आपल्याला लग्नाची शॉपिंग करायला जायचं आहे. सासूबाईंनी मोनालीला आवाज दिला. हो आई, झालं आहे आवरून. जा मग साडी चेंज कर आणि आवरून पटकन ये. सासूबाईंनी मोनालीला आवरण्यासाठी रूममध्ये पाठवले. सासूबाईसुद्धा साडी चेंज करून तयार होऊन बसल्या. उर्मिला तयार होऊन बाहेर आली. शेजारच्या 2 काकूसुद्धा साड्या चॉईस करण्यासाठी येणार होत्या. त्यासुद्धा आवरून बसल्या होत्या. चला, माझं झालं आहे. उर्मिलाने आरशात बघत खुर्चीवर बसलेल्या आईला उठण्यास सांगितले. 2 मिनिट थांब, मोनाली आवरते आहे, तीसुद्धा येत आहे. तेवढ्यात मोनाली छान साडी घालून तयार होऊन आली. मोनालीने घातलेली पिस्ता कलरची साडी बघून सासूबाईंच्या शेजारी बसलेल्या काकू मोनालीला म्हणाल्या, सूनबाई, खूप छान दिसतेस आणि साडीसुद्धा खूप छान आहे. मोनालीचे केलेले कौतुक बघून उर्मिलाला राग आला. मोनालीला बघून उर्मिला लगेच म्हणाली, अगं आई, वहिनीला कशाला? साड्या तर माझ्या मी चॉईस करणार आहे. त्यांची चॉईस एवढी खास नाही आणि घरातसुद्धा भरपूर कामे आहेत.
त्यांना घेऊन जाऊन तरी काय फायदा? त्यांच्या चॉईसने मी एकही साडी खरेदी करणार नाही. मोनालीला शॉपिंगला घेऊन जाण्याची उर्मिलाची अजिबात इच्छा नव्हती. नंदेचे शब्द ऐकून मोनालीचे डोळे पाण्याने भरले. अगं उर्मिला, असं का बोलतेस? वहिनी आहे ती तुझी, तिलाही येऊ दे. सासूबाईंनी नंदेला समजवले. तोंड तिरके करत उर्मिला गाडीमध्ये जाऊन बसली. सासूबाईंनी मोनालीचा हात पकडला आणि तिलासुद्धा गाडीमध्ये बसवले आणि त्या 2 काकूंना घेऊन साड्यांच्या दुकानात गेल्या. भरपूर प्रकारच्या साड्या तिथे होत्या. नवीन पॅटर्न, सर्व प्रकारच्या साड्या उर्मिलाला दाखवून झाल्या. तरीही तिला एकही साडी पसंत पडत नव्हती. भरपूर साड्या बघितल्यावर मोनालीला एक साडी खूप आवडली होती. राणी कलरची साडी आणि त्यावर नाजूक डिझाईन. मोनालीने ती साडी उर्मिलाला दाखवली. ताई, हे बघा किती छान साडी आहे. तुम्हाला छान दिसेल ही साडी आणि डिझाईन किती नाजूक आहे. मोनालीने दाखवलेली साडी सर्वांनाच खूप आवडली होती. मोनालीच्या सासूबाई लगेच म्हणाल्या, खरंच ही खूप सुंदर आहे साडी. माझे त्या साडीकडे लक्षच नाही. पण उर्मिला उद्धटपणे म्हणाली, वहिनी, तुम्ही माझ्या साड्या चॉईस नका करू. माझी चॉईस मी करणार आहे. हे ऐकून मोनालीने साड्या चॉईस करणे बंद केले आणि शांत बसून राहिली. कारण प्रत्येक वेळी अपमान सहन करणे तिला खूप अवघड जात होते. साड्या चॉईस केल्यानंतर सर्वजण घरी गेले. सासूबाईंच्या बहिणी घरी आल्या होत्या. त्यांना त्या साड्या दाखवण्यासाठी बॅगमधून बाहेर काढल्या. त्या साड्यांमध्ये उर्मिलाने तिच्या वहिनीला आणि आईलाही साडी घेतली होती. आई, ही घे तुला साडी. ही मी माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी घेतली आहे. आईला साडी देत उर्मिला बोलत होती. आईसाठी 5,000 रुपयांची आंबा कलरची पैठणी घेतली होती. दुकानांमध्ये साडी घेताना आईला वाटले होते की उर्मिलाने स्वतःसाठी ही साडी घेतली आहे, पण ही तिने आईसाठीच घेतली होती. वहिनी, वहिनी, इकडे या, ही घ्या तुमची साडी. उर्मिलाने आवाज दिल्याबरोबर मोनाली किचनमधून बाहेर आली. साडीची बॅग हातात देत उर्मिला वहिनीला म्हणाली, वहिनी, ही तुमच्यासाठी. मोनालीने खुश होऊन साडी बॅगमधून बाहेर काढली. साडी बघताक्षणी तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. 500 रुपये किमतीची साडी तिच्यासाठी घेतली होती आणि तेही लग्नात घालण्यासाठी. साडी उघडून बघत होती तेवढ्यात उर्मिला म्हणाली, वहिनी, तुमच्या लग्नातील भरपूर साड्या आहेत, त्यामुळे मी तुम्हाला आत्ता अशी साधी साडी घेतली आहे. लग्नामध्ये तुम्ही तुमच्या जुन्या साड्यांपैकीच एक साडी घाला. सासूबाईंना नंदेच्या वागण्याचा खूप राग आला होता. अगं उर्मिला, तू सगळ्यांना चांगल्या साड्या घेतल्या आहेस आणि तिलाच का अशी साधी साडी घेतली आहेस? आता तुझं लग्न होऊन तू काही दिवसातच सासरी जाशील. आता तरी तू वहिनीसोबत चांगली राहा. प्रत्येक गोष्टीत तिला कमीपणा देत असतेस. सासूबाईंचा राग खूप अनावर झाला होता. उर्मिलाने मोनालीला दिलेली साडी मोनालीच्या हातातून सासूबाईंनी हिसकावून घेतली आणि उर्मिलाच्याच तोंडावर फेकून दिली. मोनाली, चल, गणेशला कॉल कर. आपण तुझ्या चॉईसने दुसरी साडी घेऊन येऊ. आई, नको मला साडी, माझ्याकडे आहेत. भरपूर साड्या आहेत. मी त्यातलीच एक घालीन लग्नामध्ये. मोनालीचे काहीही न ऐकता सासूबाईंनी मोनालीला तिच्या नवऱ्याला कॉल करायला लावला आणि त्याला बोलवून घेऊन साडी घेण्यासाठी पुन्हा दुकानात गेल्या. मोनालीच्या चॉईसने 7,000ची साडी घेतली. मोनाली स्वतःला भाग्यवान समजत होती, कारण
तिला अशी जीव लावणारी सासू मिळाली होती. साडी घेऊन घरी गेल्यानंतर उर्मिलाने मोनालीशी बोलणे बंद केले होते. लग्नाच्या 2 दिवस अगोदर उर्मिलाला आईने बोलवून घेतले आणि सांगितले, बाळा, तू वहिनीशी असं वागत जाऊ नको. ती जशी आपल्या घरी सून म्हणून आली आहे, तशीच तू सुद्धा कोणाच्या तरी घरी सून म्हणून जाणार आहेस. आणि आईबापांनंतर प्रत्येक मुलीला तिचे भाऊ आणि वहिनी आधार द्यायला असतात. मी आणि तुझे आईबाबा आहेत, त्यामुळे तू तिला खूप कमीपणा देतेस. पण आमच्या पाठीमागे तुला जर माहेर टिकवायचे असेल तर तू वहिनीशी प्रेमाने राहा. आईने खूप समजावून उर्मिलाला सांगितले, पण तिला त्या गोष्टीचा काहीही फरक पडला नाही. श्रीमंत नवरा भेटल्यामुळे पुन्हा कधीही इकडे यायचे नाही असा तिचा भ्रम होता. 2 दिवसांनंतर उर्मिलाचे लग्न झाले. मोनाली लग्नात सुद्धा शांत होती, कारण जास्त पुढे पुढे करून पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा जर तिला अपमानच मिळत असेल तर तिने शांत राहणे पसंत केले होते. उर्मिलाच्या पाठवणी वेळीसुद्धा उर्मिला वहिनीसोबत बोलली नाही. ही गोष्ट मोनालीला आणि गणेशला सुद्धा जास्त खटकली होती. गणेशसुद्धा उर्मिलासोबत बोलत नव्हता. उर्मिला सासरी गेल्यानंतरही खूप गर्व करत होती. सासूबाईंना हे असं नाही तसं नाही करून प्रत्येक गोष्टीत कमी समजून सासूबाईंच्याच चुका काढत होती. काही दिवसांपूर्वी आलेली सून जर सासूला काही गोष्टी शिकवत असेल आणि कमीपणा देत असेल तर कोणत्याही सासूला राग तर येणारच. उर्मिलाच्या सासूला सुद्धा उर्मिलाचा खूप राग येत होता. उर्मिलाचे सासू सासरे आणि नवरा मायाळू होते. ते उर्मिलाला मुलीप्रमाणे जीव लावत होते, पण उर्मिला त्यांची अजिबात कदर करत नव्हती. सासऱ्यांना किचनमध्ये कोणत्याही वस्तूला हात लावून देत नव्हती. का तर त्यांच्या हातावर छोटीशी जखम होती. त्यांना जेवणासाठी वेगळे ताट ठेवले होते. त्यांना खूप विचित्र वागणूक देत होते. नवऱ्यालासुद्धा उर्मिलाच्या अशा वागण्याचा खूप त्रास होत होता. उर्मिलाच्या अशा वागण्यामुळे घरात सतत भांडण व्हायला लागले. लग्न झाल्यापासून तिने एकदाही तिच्या भावाला आणि वहिनीला कॉल केला नव्हता. जे काही बोलायचं असेल ते ती तिच्या आईसोबतच बोलत होती. काही दिवसांनी आईचे आजारपणामुळे निधन झाले. आई गेल्यामुळे उर्मिलाला माहेरी यावे लागले. ती काही दिवस माहेरी राहिली. माहेरी राहूनही ती वहिनीशी आणि दादाशी बोलत नव्हती. आईच्या सर्व विधी झाल्यानंतर ती तिच्या सासरी परत गेली. इकडे सासूबाई गेल्यानंतरसुद्धा मोनाली सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. त्यामुळे गणेशसुद्धा मोनालीवर खुश होता. आणि उर्मिलाच्या घरी मात्र उर्मिलाच्या अशा वागण्यामुळे सतत भांडण होते. उर्मिलाचा नवरा तिला बऱ्याचदा काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा काहीच परिणाम उर्मिलावर होत नव्हता. त्याने आता तिच्याशी प्रेमाने बोलणे बंद केले होते. सासूसुद्धा तिच्याशी मर्यादितच बोलत होती. घरात कोणीही तिला काहीच किंमत देत नव्हते. या गोष्टीचा तिला खूप त्रास होत होता. पण हा त्रास सांगण्यासाठी आता तिची आई या जगात नव्हती. होणारा त्रास कोणाला सांगावा आणि कोणाजवळ मन मोकळे करावे तिला समजत नव्हते. माहेरी बाबा होते, पण ते सुद्धा तिच्या अशा वागण्यामुळे तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हते. दादा वहिनी होते, पण बायकोला सतत देणाऱ्या त्रासामुळे दादाने उर्मिलाशी बोलणे बंद केले होते. आई गेल्यापासून एकही कॉल किंवा मेसेज उर्मिलाने केला नव्हता. उर्मिलाला स्वतःची चूक कळत होती, पण दादा आणि वहिनी
आता माफ करणार नाहीत हे तिला माहीत होते. कारण वहिनींना लग्न झाल्यापासून उर्मिलाने खूप जास्त त्रास आणि प्रत्येक गोष्टीत कमीपणा दिलेला होता. न राहून उर्मिलाने दादाला कॉल केलाच. हॅलो, कसा आहेस दादा? रडत रडत तिने बोलायला सुरुवात केली. आम्ही सगळे ठीक आहोत, तुटक बोलत गणेशने उत्तर दिले. वहिनी आणि बाबा कसे आहेत? बाबा ठीक आहेत. आणि वहिनींचे नाते तर तू केव्हाच तोडून टाकले आहेस. तिला प्रत्येक गोष्टीत तू कमीपणा दिला आहेस. आता तिची चौकशी करून काय करणार तू? दादाचे बोलणे ऐकून तिला अजून जास्त रडू यायला लागले. दादा, मला माफ कर रे. मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. मला तुम्हाला भेटायचं आहे. कशासाठी येत आहेस आता? आम्ही सगळे ठीक आहोत. आणि इथे येऊन तरी तू काय करणार? माझ्या बायकोच्या चुका काढून तिला कमीपणा देणार. त्यापेक्षा तू आहे तिथेच बरी आहेस. गणेश ठामपणे बोलला. गणेशचा राग बघून मोनालीने फोन हिसकावून घेतला. बोला ताई, कशा आहात? उर्मिला रडत होती. मी ठीक आहे. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. मग या तुम्ही कधीही. तुमचंच घर आहे हे. आणि तुम्हालाच हे घर पुन्हा नको होतं. म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात की लग्न झालं की मी पुन्हा या घरी कधीच येणार नाही. पण हे घर तुमच्या हक्काचे घर आहे. इथे येण्यासाठी तुम्ही परवानगी काय मागताय? कधीही येऊ शकता. वहिनीचे एवढे प्रेमाचे बोलणे ऐकून उर्मिलाला तिची चूक कळाली. वहिनी, मला माफ करा. मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे. पण माझ्याच अशा स्वभावामुळे मी चांगली माणसे गमावली आहेत. मला माफ करा. उर्मिला मोनालीची माफी मागते. उर्मिलाला आता नात्यांची खरी किंमत कळाली होती. तिला पैशांचा खूप गर्व होता. तो आता नात्यांपुढे झुकला होता. उर्मिलाने मनाशी ठरवले, इथून पुढे पैशाचा गर्व मनातून काढून टाकून नाती जपली पाहिजेत. माहेर ते माहेरच असते.